शिर्डी साईबाबाची कथा। निमाच्या झाडाखाली साईबाबा जेव्हा तरुण अवस्थेत शिर्डीत आले तेव्हा निमाच्या झाडाखाली बसून ध्यान करत असत। त्या झाडाजवळ पक्ष्याची घरटी होती। चिमण्या, कावळे, पोपट येऊन त्यांच्याजवळ बसत। बाबा ध्यानात असताना त्या चिमण्या शांत व्हायच्या, जणू त्यांनाही समाधीचा अनुभव होत होता। द्वारकामाईतील कुत्री। बाबा द्वारकामाईत राहायला लागल्यावर गावातील काही भटक्या कुत्र्यांना त्यांनी आसरा दिला। ते स्वतः उपाशी राहिले तरी त्या कुत्र्यांना भाकर द्यायचे। एकदा एका भक्ताने बाबाला विचारले, बाबा या भटक्या कुत्र्यावर एवढं प्रेम का करता? तेव्हा बाबा म्हणाले, अरे हाच तर माझा रूप आहे। तुला मला भाकर द्यायची असेल तर या भुकेल्या कुत्र्याला खाऊ घाल। गायीचे प्रेम। शिर्डीत गावकऱ्यांच्या गोठ्यात गायी होत्या। बाबा नेहमी गायीच्या अंगावरून हात फिरवत असे। गायी त्यांना पाहताच हंबरण्याऐवजी जणू बाबा आला असे हसल्यासारखे वागत। एकदा एक गाय गंभीर आजारी पडली। डॉक्टरांनी आशा सोडली। बाबा गेले, तिच्या अंगावर हात ठेवला आणि तिला उदी दिली। दुसऱ्या दिवशी गाय अगदी स्वस्थ उभी राहिली। घोडा श्यामकर्णा। शिर्डीत तात्या कोटे पाटलाकडे एक सुंदर घोडा होता, श्यामकर्णा नावाचा। हा घोडा फार उग्र स्वभावाचा होता, कुणालाही जवळ येऊ देत नसे। एकदा बाबा जवळ गेले आणि त्याच्या कपाळावर हलके थोपटले। घोडा शांत झाला आणि त्याच्या पाया पडल्यासारखा मान खाली घातला। तेव्हापासून श्यामकर्णा अतिशय शांत झाला आणि भक्तासाठी उपयुक्त ठरला। सापाचा प्रसंग। एकदा गावात एक साप आला। लोक घाबरून पळाले आणि मारण्यास निघाले। बाबा म्हणाले, तोही माझ्या परमेश्वराचा जीव आहे, त्याला जाऊ द्या। लोकांनी त्यांचे ऐकले आणि साप शांतपणे जंगलात निघून गेला। बाबाचा उपदेश प्राण्यांमधून। साईबाबा सांगायचे, माणूस असो वा प्राणी, सर्व जिवंत परमेश्वर आहेत। जर तुला खरी भक्ती असेल तर फक्त माणसावरच नाही तर प्राण्यावरही करुणा ठेवा। बाबांचा समाधींचा काळ। बाबा समाधी घेण्याआधी त्यांच्या भोवती नेहमीप्रमाणे भक्त होते, पण त्याचबरोबर गावातील कुत्रे, गायी, पक्षी सुद्धा द्वारकामाई भोवती जमले होते। जणू तेही जाणून होते की त्यांच्या दयामूर्ती सहित त्यांना सोडून जाणार आहे। निष्कर्ष, साईबाबाची ही कथा आपल्याला शिकवते, माणूस, प्राणी, पक्षी सर्वांमध्ये एकच आत्मा आहे। जो जीव आहे तो देवाचा अंश आहे। खरी सेवा म्हणजे गरजू माणसाबरोबरच भुकेल्या प्राण्यांनाही अन्न आणि आधार देणे हीच खरी सेवा आहे।